सर्वांना गुड मॉर्निंग आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण की आज आहे गुढीपाडवा आणि त्या दिवसाचा हा ब्लॉग आहे जो मी अपलोड त्या दिवशी करू नाही शकले, म्हणून मी आज करते. तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि इथे मी बनवत आहे मटकीची भाजी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मटकी अगोदर शिजवून घ्यायची आहे, कारण की मटकीने पोट दुखतं काही काहींचं. तर मटकी मीठ आणि हळदीमध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आणि नंतर एका कढाईमध्ये तेल, मोहरी, जिरं, कांदा, कढीपत्ता, लसूण वगैरे टाकायचं आहे आणि मस्त शिजवून घ्यायचं आहे. त्याला एकजीव असं करून घ्यायचं आहे. टोमॅटो टाकायचे आहेत, वरतून चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि मीठ शक्यतोवर कमीच टाकायचं, कारण की आपण अळणी खाऊ शकतो पण खारट अजिबात खाऊ शकत नाही. तर सर्वांनाच खारट जर झालं तर ती भाजी खाल्ल्या जातच नाही. तर मीठ कमीच टाकायचं. आणि हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल मिरची मसाला टाकायचा आहे आणि छान असं परतवायचं आहे. आणि मसाला खाली चिकटून करपून जाऊ शकतो आणि त्यामुळे त्याचा जो ओरिजिनल फ्लेवर आहे, टेस्टी फ्लेवर, तर तो राहणार नाही, बिलकुलच राहणार नाही, करपून जाईल ते खालचं. तर त्यामुळे थोडंसं पाणी टाकून थोडं शिजवून घ्यायचं आहे. आणि हे बघा, थोडंसं तेल वर येत असतं प्रत्येक मसाल्याच्या वरती. तर असं समजायचं की मसाला व्यवस्थित शिजला आहे. तर वरून तुम्ही जी शिजवलेली आहे ना, मटकी, ती वरून टाकायची. त्यामुळे काय होईल की अजून व्यवस्थित असे त्याची टेस्ट लागेल, कारण की आपण अगोदर मीठ आणि हळदी मध्ये शिजवून घेतलेलं आहे मटकी. तर त्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण ॲड करतो ना, तर त्याची चव आणखीन वाढते. आणि ते पाणीसुद्धा टाकायचं आहे, ते मटकीचं जे सूप असतं ना, तर ते टाकून द्यायचं आहे. तर इथे बघा, मटकीची भाजी तयार आहे. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, शेअर करा, कमेंट्स करा. बाय.